दशमाध्यायी कथा सुंदर श्रुती ऐकावी चतुर भगवंताचा अद्भुत चमत्कार ओढ्यावरील पोहण्याचा. या प्रसंगी मंडळी माऊली मुंगसाजी बालपणी सवंगड्यासोबत गाई चालत असते. एकदा गाई चालत चालत माऊली आणि त्यांचे सवंगडी एका ओढ्या काठी आले. ओढ्याचे स्वच्छ निर्मळ पाणी बघून सवंगड्यांना वाटलं, वा काय सुंदर पाणी आहे. आज गाई नाही करायच्या, गाई चरत राहतील, आपण छान पोहण्याचा आनंद लुटायचा. आता मुंगसाजी माऊली थोडी समोर गेली आणि सवंगड्यांनी एक एक करून पाण्यामध्ये उड्या टाकलेल्या आहेत. आता पाण्यामध्ये सवंगड्यांनी उड्या टाकल्या आणि सर्व सवंगडी पाण्यामध्ये आनंदात पोहण्याचा आनंद लुटत आहे. या आनंदामुळे कोणी सवंगडी लपंडाव पाण्यामध्ये खेळत आहे, कोणी एकमेकाला धरून ओढत आहे, तर कोणी कोणाची शेंडी धरून ओढत आहे. आणि हा प्रसंग माऊली एका झाडाखाली मुंगसाजी माऊली प्रत्यक्ष पाहत आहेत आणि प्रोत्साहन देत म्हणत आहेत, वा 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 रे वा, छान छान छान, अजून अजून उडी 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 घे उडी घे. आणि माऊली असे म्हणत सवंगडी त्यांच्याकडे पाहत आणि म्हणत आहेत, अरे वा मुंगशा, तू बाहेर का? अरे आम्ही इथे पाण्यात, तू बाहेर. हे काय, एका दोस्ताना झाला का? हे काय मित्र झाला का? अरे तू पण ये मुंगशा ये. आता माऊली थोडीशे हसत नजरेत म्हणाले, अरे नाही मी तेच बरा, तुम्ही चालले. नाही अरे बघ किती मज्जा येते ते, अरे पोहण्याचा आनंद बघ किती मज्जा येते. आता बघा मंडळी, साक्षात परमेश्वराला सांगतात मज्जा येते. मज्जा जीवनातला आनंद, परमेश्वर जी मज्जा जीवनामध्ये आणते त्या परमेश्वराला साक्षात म्हणतात ये पाण्यात मज्जा येते. काय प्रसंग आहे. आणि माऊली हसत मुखाने म्हणतात, मला मज्जा येते म्हणता का? आता तुमचीच मज्जा घेतो. आणि माऊली म्हणाली, नको रे बाबा, मी नाही येणार, मला पोहता येत नाही. अरे मी कधी, तुम्हाला माहिती मी कधी पोहलो का? नाही, तुमचं चाल दे. हे बघ मुंगशा, जर नाही आला तर ओढून आणील तुला. हा, कारण आम्ही तुझे मित्र आहे. अरे नाही रे बाबा, मी येणार नाही. आणि असे म्हणून सवंगडी म्हणत आहेत, तू नाही येत ना? तेव्हा माऊली म्हणत आहे, अरे गड्यांनो, मला पाण्याची भीती वाटते, मला पोहता येत नाही, मी बाहेरच बरा. तेव्हा सवंगडी म्हणतात, अरे वा, तू खूप मोठा ठग आहे, बोलण्यात पटाईत आहे. तुला हे म्हणतो ना, जर नाही आला तर तुला बळजबरीने पाण्यातून. आता मंडळी, परमेश्वरावर बळजबरी, साक्षात कृष्णाचा अवतार आहे. या कृष्णलीलामध्ये ज्याने चेंडू खेळत असताना स्वतः चेंडू पाण्यात टाकून कालिया मर्दनाचा पराभव केला, असे कृष्णरूपी मुंगसाजी माऊलीला त्यांची सवंगडी म्हणत आहे, तू जर नाही आला तर तुला बळजबरीने पाण्यात टाकू. माऊली हसत मुखाने म्हणत आहे, अरे मला पोहता येत नाही, मी येणार ना. तेव्हा काही 4-5 सवंगडी माऊलीकडे आले. माऊलीचे 2 हात धरले, 2 पाय धरले आणि माऊलीला पाण्यामध्ये एका दगडाप्रमाणे टाकलेले. आता माऊली दगडाप्रमाणे पाण्यात जसे टाकले, माऊली तळाशी अशी दगडाप्रमाणे गेलेली. मंडळी, परमेश्वरावर बळजबरी, साक्षात कृष्णाचा अवतार परमात्मा मुंगसाजी माऊली यमुने तीरी ज्या वेळेस चेंडू खेळत असेल सवंगड्याचे कृष्ण परमात्मा, यमुनेमध्ये चेंडू पाण्यामध्ये स्वतः टाकला. देवांनी का टाकला? कारण कालिया मर्दनाचा पराभव करायचा होता. गोकुळवासियाला कालिया मर्दनाच्या विषापासून वाचवायचे होते, असे कृष्ण परमात्मा तिला बालपणे केले. आणि असाच मुंगसाजी माऊलीचा प्रसंग. एकदा आपण गजर करूया, बोला मुंगसाजी महाराज की जय. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली, माऊली माऊली
मुक्ताजी माऊली श्री मुक्ताजी जय मुक्ताजी जय मुक्ताजी माऊली श्री मुक्ताजी जय मुक्ताजी गुरु मुक्ताजी माऊली 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 जय मुक्ताजी माऊली 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 जय मुक्ताजी माऊली तऱ्हेने सर्व सवंगडी छान असे माऊलीला पाण्यामध्ये टाकून हसत आहेत. आता माऊली दगडाप्रमाणे स्थिर समाधीन दगडाप्रमाणे जलस्थळी पोहोचले आणि सर्व मंडळी म्हणतात आता कसा आला पाण्यात येत नाही म्हणाला नाही का. आणि सर्व मंडळी सवंगडी पाहत आहेत मुंशावर येत नाही. अरे मुंशावर का येत नाही. आता पाणी तेवढं खोल नव्हतं बरं काय. म्हणजे आपण जर उभे राहिलो तर आपल्या गळ्या इतकं पाणी जास्त खोल नाही. सर्व सवंगडी पाण्याकाठी आले आणि मुंशा का बाहेर येत नाही म्हणून ओढायला लागले मुंशा ये बाहेर. पण माऊलींच मन ध्यान समाधीन झाले. पाणी हले ना मंडळी पाणी स्थिर. कारण आपण जर 2 मिनिटं पहा पाण्यात उड्या निघतात. आता माऊलींना चमत्कारच करायचा होता. मज्जा म्हणजे ना तुमची मज्जा घेतो ही मज्जा आहे आणि ही खरी मज्जा मुक्ताजी माऊलीची. बोला मुक्ताजी महाराज की जय. आता सर्व सवंगडी म्हणाले असा येत नाही म्हणे. हा साड म्हणे आपण दोघं जाऊन पायच ओढूया. असा कसा येत नाही तो काय समजतो. आणि 2 सवंगडी पाण्यामध्ये उडी टाकली आणि माऊलींचे पाय ओढीत आहे. काय चमत्कार. माऊली क्षणभरही जागेवर नाही हल्ली. क्षणभर देखील नाही हल्ली. आणि अजून 2 गडी बोलवले 4 झाले 4 आणि 4ही घराने मुंशाजी माऊलीला उचलण्याचा प्रयत्न. माऊली क्षणभर सुद्धा हल्ली. हात ठेवून सर्व सवंगडी म्हणजे हे काय झालं. मुंशा असा जड कसा बारीकसा. मुंशा असा पतला आपला. मुंशा एवढा जड नाही म्हणे. दोर आणा. आता कसं येत नाही दोरी बांधून काढूया. आणि सवंगड्याने माऊलीच्या पायाला घट्ट दोरी बांधली आणि सर्व सवंगडी माऊलीला ओढायला गेली. दोरी तुटली माऊली पण माऊली बाहेर नाही आली. आता हाताहात सर्व सवंगडी म्हणाले आता काय हा बाहेर काय येत नाही. एक सवंगडी म्हणे आपण युक्ती करूया. हा असा बाहेर येत नाही. एक सांड आणा म्हणे. सांडाच्या शेपटीला दोरी बांधून माऊलीला वर काढायचं. आता सांड आणला. सांडाच्या शेपटीला दोरी बांधून माऊलीच्या पायाला घट्ट बांधली आणि सांडाला हाकलाय सुरुवात केली. सांड भल्ल्याड सांड मोठा मोठा बारीक. आता माऊली मुंशाची पाण्यामध्ये दोर घट्ट बांधला पायाला आणि सांडाला सवंगडी हाकलत आहे. सांड गर 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 गरा फिरत आहे पण माऊली क्षणभरी हलत नाही आहे. बोला मुक्ताजी महाराज की जय. अशा आगाध लीला परमेश्वर माऊली खरोखर काय सांगू श्रोते गण. त्या सांडाला घाम आला. घाम अक्षरशः सांड तेथून पळून गेला आणि मग सवंगडी घाबरली. आता काय आपलं खरं नाही बाबा रे. म्हणजे मुंशा तिळवळी हाल ना. आता काय करावं. म्हणजे मुंशा बाहेर काय येत नाही. आता कसं म्हणे हा प्रसंग खूपच झाला म्हणे. आता गावात खबर लागणार आपली खैर नाही म्हणे. आता हे आळ आपल्यावर येणार मुंशाला काय. पण मुंशा बाहेर काय येत नाही असा तर मुंशा नव्हता आपला. करुण रसामध्ये सर्व सवंगडी त्या पाण्याकडे नजरेने टक पाहत आहे. पाणी जागेवर जराही पाणी हले ना. मी तर म्हणतो निसर्ग थांबला त्यावेळेस. पक्ष्यांचा चिवचिवाट बंद झाला. मंद वारे स्थिर झाले. जर परमेश्वर समाधीन दिन जल समाधी होऊन परमेश्वर आगाध दिला त्या पाण्यामध्ये.
चालू आहे आणि सवंगडी बाहेर निधेने करून रसामध्ये मुंगशाला काय झालं आता आपल्याला आळणार काय होईल. अरे मुंगशा एवढा कठोर का झाला. ये रे मुंगशा आमच्या रुसला का बाबा. ये रे मुंगशा वरी. अरे काय चुकलं रे आमचं मुंगशा. ये वरी. श्रुते गुण हो एक सवंगडी माऊलीला बघून करून रसामध्ये शब्दाने रूपाने बोलत आहे आणि परमेश्वराला विनंती करीत आहे. ये रे पाण्याबाहेर ये मुंगसाजी वेळ आली रे घरी जाण्याची. ये रे पाण्याबाहेर ये मुंगसाजी वेळ आली रे घरी जाण्याची. अरे मुंगशा काय चुकलं रे आमचं मुंगशा. ये बाहेर ये. आम्ही चुकलो. अरे आम्ही माफ कर आम्हाला. आम्ही चुकलो रे तुला आम्ही ना ओळखले. आम्ही ना ओळखले. तूच आमचा प्रिय मित्र आम्हाला ना कळले. आम्हाला ना कळले. ये रे पाण्याबाहेर साजी झाली. अरे मुंगशा असा नको पुढे रे मुंगशा. तू असा नव्हता मुंगशा. ये बरे रे. अरे तुझ्या वाचूचे गाई करत नाही मुंगशा. अरे तुझ्या वाचूची वासर आईचं दूध पीत नाही मुंगशा. बरे मुंगशा. तुझ्यासाठी वेळी झाली गाई वासर. गाई वासर आईचा ना पाना घेती गाईची वासर. गाईची वासर. मुंगशा अरे ते लाडाला तुझे त्या वासराला गोंजारतो ना ते दूध पिणारे आहे. मुंगशा ये वर ये आता तरी. आता आम्हाला क्षमा कर. आम्हाला सहन होत नाही. मुंगशा ये बाहेर ये. असे कठोर प्रयत्न सवंगड्याने या ओढ्या तीरावर माऊली स्थापित केले. परंतु माऊली क्षणभरी न हालेना. पाणी हालेना. आता काय करावं. सर्व मंडळी परेशान. आता मुंगशा येत नाही. आता काय करावं. काय बराच वेळ झाला. सूर्यास्त होण्याची वेळ झाली. आता काय करायचं. एक सवंगडी म्हणाला म्हणे मुंगशाचं प्रेम आईवर खूप आहे म्हणे. याला आईची आण घाला म्हणे. आईची आण. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी नाही का. श्रीमंती किती असो मोठे पण किती असो त्याला आईच नाही तो बांगला तो गरीब. कारण नाही आईची ममता वेगळी. कृष्ण परमात्मा या पृथ्वी तलावर जन्माला का आले. फक्त आईच्या प्रेमासाठी. खरी गोष्ट म्हणतात फक्त आईचं प्रेम. त्या माऊली देवीकीनं मथुरेमध्ये कंसाच्या त्या कारागृहामध्ये भगवंताला जन्म दिला. त्या आईच्या प्रेमासाठी. त्या गोकुळामध्ये यशोदेवानंदन तो कृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये आईसाठी फक्त आईचा भुकेला मायेचा भुकेला परमात्मा भक्तीचा. म्हणून सवंगडी म्हणतात त्यांना आईची आण घाला. आता बाहेर आता आईची आण घाला. कोण घालणार. सगळ्याची बोबडी वळली. परमात्माची मज्जा घेणार होती. परमात्माची मज्जा कोण घेईल. या पृथ्वीतलावर कोणी झाला नाही. विज्ञान किती पुढे जाओ परंतु परमेश्वर आहे बरं. फक्त मानायला लागते. फक्त भक्ती करावी लागते. निष्ठा करावी लागते आणि खास भक्तिमय असावा लागतो. आता
आता एवढे प्रयत्न करून सांड आणला, भगवंत वर आले नाही. दोरी बांधली पायाला, भगवंत वर आले नाही. भगवंताला ओढून काढलं, भगवंत वर आले नाही. आता भगवंताला आईची शपथ द्यायची सांगितलं. आईची आण झाला. एक सवंगडी म्हणाला, वंशात आईची आण आहे बाबा, गमाईची आण आहे, ये बाहेर ये. आणि मित्रांनो, जशी आईची आण म्हणले भगवंत, पाण्यातून वर येताना डायरेक्ट प्रगटले. बोला मुक्ताजी महाराज की जय. माऊली पाण्यातून येताना बाहेर कोणी नाही, माऊली प्रत्यक्षात प्रगटले. आणि सवंगडी हसत नाचत काय आनंदामध्ये, जशी काय गोकुळीचा राजा आलेला आहे, जसा काय कंसवध करून कोणी आलेला आहे, कंसवध करून कृष्ण परमात्मा आलेले आहे, तसा काय त्या एवढा आनंद सवंगड्या झालेला आहे. माऊलीला कोणी गळे धरत आहे, कोणी चुंबन घेत आहे, कोणी माऊलीचे केस बोलत आहे, कोणी उचलून धरत आहे, तर कोणी माऊलीला मिठी मारत आहे. काय प्रसंग सवंगड्याचा. आणि अशा तऱ्हेने मुंगसाची माऊलींचं हे बाल चरित्र आपण पाहिलं मित्रांनो. अध्याय 10 माऊलींना या अध्यायामध्ये काय सांगायचं होतं. माऊलींनी बळजबरी करू नका हे शब्द वापरला. आणि कुणाची बळजबरी करू नये, कारण अंगावर येते. या अध्यायामध्ये खरा जर माऊलींचा संदेश असेल, प्रेमाने वागा, बळजबरी करू नका, कुणावर अत्याचार करू नका, वाईट प्रसंग करू नका. हा सवंगड्याला जो उपदेश दिला या अध्यायामध्ये, तो श्रोते गणोपणासाठी आहे. माऊली मुंगसाजी परमात्मा अंतर्यामी आहे. बोला मुंगसाजी महाराज की जय. अशा या मुंगसाजी माऊलीशी महागाथा 10 अध्यायामध्ये आपण श्रोतेकडे हो करणी आपल्या आनंदाचे असे शब्द आपल्या काळी बनले आहेत. एकदा गजर करूया मुंगसाजी माऊलींचा. गजर करूया. बोला मुंगसाजी 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 मुंगसाजी. धामण गावी निवासी मुंगसाजी बाबा, धामण गावी, हा धामण गावी निवासी माझे मुंगसाजी बाबा. हा धामण गावी निवासी माझे मुंगसाजी बाबा. या धामण गावात हो, या धामण गावात टाळ मृदंग वाजत, माझ्या मुंगसाजी देवाची कीर्ती जगभर गाजत, माझ्या मुंगसाजी देवाची कीर्ती जगभर गाजत. कृष्णाचा अवतार, आई गमाईच्या पोटी आले कृष्णाचे अवतार. देव कृष्णाचा अवतार आहे देवाचा जय जयकार, देव कृष्णाचा अवतार आहे देवाचा जय जयकार. महान थोर संता पुढं हो, महान थोर संता पुढं भक्ती ज्ञानाची पेटत, माझ्या मुंगसाजी देवांची कीर्ती जगभर गाजत, माझ्या मुंगसाजी देवांची कीर्ती जगभर गाजत. चमत्कार सारे केले धामण गावात, केले धामण गावात,
आहे धामण गावात, आहे धामण गावात, यावे धामण गावात, आहे धामण गावात, यावे धामण गावात. भाव भक्तीचा हा झेंडा, हो भाव भक्तीचा हा झेंडा फडकिला महाराष्ट्रात. माझ्या मुंताची देवांची कीर्ती जगभर गाजत, माझ्या मुंताची देवांची कीर्ती जगभर गाजत. मृदंग वाजत, माझ्या मुंताची देवांची कीर्ती जगभर गाजत, माझ्या मुंताची देवांची कीर्ती जगभर